दादाभाऊ यु नो त्यापूर्वी दोनदा दोन मोठ्या हिंदी सिरियलची प्रपोजल्स माझ्याकडे आली होती माहिती, पण मी त्यांना नाही सांगितलं, स्पष्ट नकार दिला. कारण काय माहितीये, त्या सिरियलची नाव, एकाचं नाव होतं मेरा लाडला बेटा आणि बनूंगी मैं तुम्हारी माँ. म्हटले आपल्याच्याने नाही जमणार. जे मी नाही बघू शकत ते लोकांना काय दाखवणार ना. खरंय, सरळ नकार दिला मी, नाही सांगितलं. काय देतं भाऊ, मी फक्त पैशासाठी काम नाही केलं. नशिबाने मला पैसा मिळाला, चांगलं काम करून पैसा मिळाला. पैशासाठी मी कधी कामाशी आणि स्वतःशी बेईमानी नाही केली. मी सरळ त्याला नाही सांगितलं, भाई मेरे जे मैंने करूंगा. काय ना, माझा माज लोकांना दिसतो, उसके पीछे जो दर्द है ना, और नहीं दिखता किसको. मिकी खरं आहे, पण यावेळी परिस्थिती तशी नाहीये ना. म्हणजे आपली सिरियल चालू आहे, फक्त हे वळण जे आलेलं आहे ते अचानक आलंय, त्याला तू तरी काय करणार? हा ना, काय करणार दत्ता भाऊ, मी काय करणार, मी काय करणार. दादा भाऊ, भगवान का दिया सब कुछ है मेरे पास, तो फिर एक नन्हा सा बच्चा क्यों नहीं दिया. अहो, लग्नाला इतकी वर्ष झाली, वेळेवर तर मूल झालं असतं ना तर जवान बेटा होता मेरा. I would have been a proud father. जाऊदे, साला नशिबातच नाही. खरं आहे मिकी, पण तुला जर इतका त्रास होतोय तर मग वहिनींना किती त्रास होत असेल विचार कर. अरे बायकांना ही गोष्ट तर स्वतःपेक्षा जास्त महत्वाची वाटते. आपला समाज मूल नसलेल्या बाईकडे एका वेगळ्याच म्हणजे विचित्र नजरेने बघतो. त्यांचं काय होत असेल. तुला निदान लोक तोंडावर बोलत नाहीत हेच नशीब समज. अरे पूर्वी तर अशा वेळी लोक सर्रास दुसरं लग्न करायचे, कोणी काही त्यांना म्हणायचं नाही. अजूनही काळ बदललाय. लोकांच्या मनावरचा या जुन्या गोष्टींचा पगडा पूर्ण दूर झालेला नाही. बघ, म्हणजे विचार कर मी काय म्हणतो त्याच्यावर. येतो. हे घ्या, थंड झालेत, पिशवीत भरतायत. हे आणि वाणाचं काय ग? मी काय म्हणते, एक टिकल्यांचं पाकिट, सेफ्टी पिनचं पाकिट, मग छोटा कंगवा, आरसा आणि क्लिप अशी पिशवी तयार करूया. हे मस्त आहे. वा, आज हळदी कुंकू अगदी जोरात दिसतंय. हो, लक्ष्मीचं पहिलंच हळदी कुंकू आहे या चाळीतलं. त्यामुळे बायका पण सगळ्या म्हणतायत ना की काहीतरी आज खास असणार म्हणून. हो ग, सगळ्या तेच म्हणतायत. मला ना त्याचंच प्रेशर आलंय. होईल ना सगळं नीट? होईल ग, आणि आई आहेत ना एकदम एक्सपर्ट. सगळं चांगलं होईल. चांगला संकल्प सोडला ना की सगळं छानच होतं. हा, आणि ती आंब्याची डाळ कधी करणार आहात? कैऱ्या आणल्यात ना? पक्या घेऊनच येतोय कैऱ्या, तो आला की मग लगेच घेऊ करायला. आता फक्त 15 मिनिटं वाट बघा, नाहीतर त्याला फोन करून विचारा कुठे येतो. आणि काय रे, तू जन्माला आल्या आल्या दवाखाना असाच दाणावून सोडला होतास का? नाही, ते का आता आठवत नाही. भाऊजी किती वेळ कैऱ्या आणायला? हो ना, मी यांना आता सांगतच होते की फोन लावा त्याला म्हणून. काय रे, कैऱ्या आणायला काय झाडावर चढला होतास?
अहो नाही आई, आता मार्केटमध्ये आंबे आले ना आंबे, हा. तेव्हा कैऱ्या गेल्या. मग किती शोधावा लागला, कुठंच नाही ना कैरी. नुसता कैरी 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 करत फिरत होतो. बरं तू बस जमला असेल, मी तुला लिंबू पाणी करून आणते. अरे एक नंबर. वहिनी मी काय तुम्हाला हेल्प करू? नाही नाही मी चांगली करतो, बघायचे. अहो, खरंच मी नको. ताईला पण करतो. अहो पण कशाला? नाही, कशी बघा ना अहो, मी तुम्ही. करते. बघ खाण्याची आहे. हा. मग संध्याकाळी जायचं का टेम्पर मध्ये? टेम्पर काय समजत नाही. टेम्पर टेम्पर टेम्पर. अरे टेम्पर नाही, टेम्पल. देवळाला इंग्रजीमध्ये टेम्पल म्हणतात, टेम्पर नाही. आवड्याडीना काय समजूनच घेत नाही. मग टेम्पल तर टेम्पल. तो आमच्या गावामध्ये पण असे सतत कार्यक्रम व्हायचे, गावातले पण आणि घरातले पण. काही तर आपल्या घरात होतात. म्हणजे कसं आहे, आपलं घर खूप मोठं आहे ना, हे भली मोठी पडवी, त्यामुळे गावातले कार्यक्रम सुद्धा आपल्या घरात व्हायचे. बर, आपल्याकडे कार्यक्रम म्हणल्यानंतर त्यांचा आहे का आपला आहे हा विचारच नाही ना. सगळेच कामाला लागतात, गडी माणसं भरपूर, त्यामुळं कसलीच ददात नाही. आणि त्यात आमचे चिरंजीव प्रत्येक ठिकाणी पुढं. कैरीची डाळ करताय, मी करून देतो. कोजागिरीचं दूध करताय, मी हटवतो. पुरण हटायचंय, मी हटतो ना. जिथे तिथे हा. शेवटी बायका याला सांगायच्या, तू बाहेर जाऊन बस, एवढं व्हायचं. हे आमच्या घरच्या बायका तर म्हणायच्या, हा गोकुळातला कृष्ण आहे की काय. बर, एवढं सगळं झालं ना की तो कुणालाही कळायच्या आत विहिरीवर जायचा, आंघोळ करायचा आणि लगेच हजर, हात पुढं करून मला द्या. हा, म्हणजे काय आहे की कुणालाही काही द्यायच्या अगोदर ह्याला तो पदार्थ द्यायचा, आणि तो पदार्थ त्यांनी पास केला की मग सगळ्यांना वाटायचा. असं आहे. तुला सांगतो, चिरंजीवांनी घर सोडल्यापासून आम्ही आज तगायत कैरीची डाळ केलेली नाहीये. काय हो? काय काय झालं? आवडेडी, तुम्ही भाऊजींबद्दल एकदम प्रेमानं बोलले. मी आलो. थँक्यू दादा. भाई मला वाटतं अजून काही ठरलेलं दिसत नाहीये. नाटकं रे, सगळी नाटकं आहेत. स्वतःचं महत्व वाढवून घेण्याचे उद्योग आहेत हे. ठीक आहे, आम्ही नाही कितीतरी वेळेला गरोदर बाईचे रोल्स केले की नाही? मग त्यात काय काय माहिती काय की या मुलींना काय वाटतं की एकदा गरोदर बाईचा रोल केला ना की सगळेजण त्यांना काकूबाई आई या रोल साठी बोलवतील, म्हणून घाबरतात, म्हणून नाही म्हणतात. काय ग किती उशीर. अगं तुझ्या नलू मावशीला बरोबर घेऊन आले बघ. काय म्हणतेस मग, कशी आहेस? हो मी एकदम छान. तुझे यजमान कसे आहेत? हो तेही बरे आहेत. मग गाडं अडलं कुठे? नाही, बरीच वर्ष झाली ना तुमच्या लग्नाला. घरात अजून दोघंच का बरं?